हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. देव अशा लोकांवर प्रेम करतो ज्यांच्यामध्ये चिकाटी असते. आता आपल्याला स्वतःचा शोध हा संदेश आज ऐकायचा आहे, कारण प्रार्थना केल्याने आपण स्वतःबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकतो. आणि एक सांगू, सगळ्यात चांगली गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे स्वतःला जाणून घेणं होय. आज प्रार्थनेबद्दल सखोल माहिती देणारे 3 दृष्टांत मी तुम्हाला सांगणार आहे. प्रार्थना ही अद्भुत आहे. हे खरंच खूप अद्भुत आहे की जेव्हा तुम्ही विचार करता की विश्वाचा देव, असा देव जो काहीही करू शकतो, त्याने त्याच्याकडे येण्याचं आपल्याला आमंत्रण दिलंय आणि आपल्याला जे हवंय ते त्याच्याकडे मागू शकतो. केवळ आपल्यासाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा. आणि ज्या लोकांना प्रार्थना कशी करावी माहीत नाही त्यांच्यासाठी आपण मध्यस्थी करू शकतो. आणि देवाने प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला 2 सेवा कार्य दिली आहेत. एक म्हणजे मध्यस्थी सेवा कार्य आणि दुसरं सलोखा सेवा कार्य. पापी लोकांना पुन्हा देवाकडे वळवण्यासाठी देवाने आपली नेमणूक केली की आपण जगामध्ये जिथे कुठे राहतो तिथून सेवा कार्य करू शकतो. केवळ ख्रिस्ती असल्यासारखं वागत राहून आपण लोकांना दाखवून देऊ शकतो. आम्ही मला जे मनापासून वाटतं ते मी तुम्हाला सांगेन की बऱ्याचशा ख्रिस्तींमध्ये जगिक तत्व अस्तित्वात आहे आणि आपण पाहिलं तर जगात आणि आपल्यात फारसं अंतर नाही आहे. आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा काळ खूपच महत्त्वाचा आहे. म्हणजे मला असं मनापासून वाटतं की आपण अत्यंत सैतानी काळात राहत आहोत आणि आपल्याला त्याच्याशी 2 हात करायचेत. आणि मी नकारात्मक होत नाही, पण बघा यात सुधारणा होईल असं वाटत नाही, कारण वाईट काळ येतोच आहे आणि मला वाटतं येशूच्या पुनरागमनाची वेळ झालेली आहे. आणि जरी तो पुन्हा आला नाही तरी तो आलाय अशा प्रकारे आपल्याला जगावं लागेल. कारण मी कल्पना करू शकते की त्याने आपलं आयुष्य किती बदललं असतं जर आपल्याला माहीत असतं येशू आज सकाळी 8 वाजता येणार आहे. आणि म्हणून आपण तसंच जगायला हवं. आणि तुम्ही जर आज जिवंत असाल तर मग नीट ऐका, तुम्ही ख्रिस्तासाठी खूप महत्त्वाचे आहात. तुम्ही सगळेच जण खूप खूप महत्त्वाचे आहात. तुमचं काहीच महत्त्व नाही, तुमच्याकडे काहीच नाही हे सैतानाचं बोलणं तुम्ही ऐकता कामा नये. तुम्ही प्रत्येक जण महत्त्वाचे आहात. तुम्ही तुमच्या शेजारी किंवा तुमच्या शाळेमध्ये किंवा तुम्ही बाजारात जाल तेव्हा किंवा जिथे कुठे तुम्ही नोकरी कराल तिथे तुम्ही आनंदी राहा. अगदी शांत राहा. लोकांशी चांगलं वागा, लोकांना चांगलं वागवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही असे का आहात ते. आणि जेव्हा ते तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा असं वाटणारच नाही की त्यांना येशूबद्दल काही ऐकायचं नाही, कारण त्यांना तुम्ही येशूचं तत्व सांगत असाल. आणि म्हणूनच तुम्ही ख्रिस्तासाठी खूप महत्त्वाचे आहात. आपल्या प्रत्येकाकडे मध्यस्थीचं सेवा कार्य आहे आणि दुसरं म्हणजे सलोखा करण्याचं सेवा कार्य आहे. आपण इतरांसाठी प्रार्थना करायला हवी. बघा, प्रार्थना हा एक विशेषाधिकार आहे, ते बंधन नाहीये. म्हणून प्रार्थना आपण अगदी मनापासून करायला हवी. आणि मला वाटतं बऱ्याचदा आपण प्रार्थनेकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहत असतो. आपल्याला वाटतं ते असं काही आहे की जे आपलं कर्तव्य आहे, जे आपण करायलाच हवं. आणि आपण प्रार्थनेसाठी वेळ नियोजित करून ठेवतो. बऱ्याचदा रोज सकाळची वेळ आपण देवासाठी राखून ठेवतो. आणि मला असं वाटतं आपण प्रत्येकाने ही गोष्ट शिकायला हवी, ज्याला मी म्हणते दिवसभर प्रार्थना करा. आणि देव आपल्याला केवळ प्रार्थनेचं आमंत्रण देत नाही, तुम्ही हे समजून घ्या. देव आपल्याला दृढ निश्चय आणि चिकाटी ठेवायला सांगतो. कल्पना करा,
दृढ निश्चय ठेवा, कारण आपण जितकी अपेक्षा ठेवतो आणि आपण मागतो किंवा विचार करतो त्यापेक्षा जास्त क्षमता आपल्यात आहे आणि देवाला आपल्याकडून छोट्या गोष्टी नाही, त्याला आपल्याकडून त्या गोष्टी हव्या आहेत ज्या गोष्टीचा आपण साधा विचारही करू शकत नाही. म्हणजे देवा, माझा विश्वास बसत नाही तू माझ्यासाठी हे करू शकतोयस आणि तरी सुद्धा मी हे विचारतीये, कारण तू म्हणालास की माझ्यात जितकं धाडस आहे त्यापेक्षा जास्त तू करू शकतोस. आणि म्हणून कदाचित काही जणांना आपल्या प्रार्थनांमध्ये आणखी धाडसाची गरज आहे आणि तुम्ही देवाकडे मोठ्या गोष्टी मागायला हव्यात. अर्थात आपण पात्र नाही आहोत, आपण त्यासाठी योग्य नाही आहोत. खरं तर देवाने आपल्यासाठी काहीही करू नये आणि ही खरंच चांगली गोष्ट आहे की आपण चांगले आहोत म्हणून तो आपल्यासाठी काही करत नाही, तर तोच चांगला आहे म्हणून तो आपल्यासाठी करतो. पण ते कधीही विसरू नका, कारण बायबल म्हणतं तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हास मिळत नाही. तुमच्यापैकी काही जणांनी मागण्यासाठी उत्सुक असायला हवं. आणि बघा किती चिकाटीने मागावं याचं एक उत्तम असं उदाहरण लूक अध्याय 11 वचन 5 ते 13. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही. आता बघा, यातून मी माझ्या सेवा कार्याविषयी आणि उपदेशाविषयी बरंच काही शिकले. म्हणजे समजा तुम्ही माझ्याकडे मदत मागितली आणि तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, मला माझा मित्र येशूकडे जावं लागेल आणि तुम्हाला जे हवंय ते त्याच्याकडे मागावं लागेल. आणि बघा, आता आपल्याला कळलं असेल की जर आपण सतत देवाकडे गेलो नाही आणि दुसऱ्यांना काय पाहिजे हे त्याच्याकडे मागितलं नाही, तर कुणाला काही मदत करण्याची, कुणाचं काही चांगलं करण्याची क्षमता आपल्यामध्ये नक्कीच नाही. आमेन. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतः बऱ्याच गोष्टी करू शकतो, तेव्हा आपली अपयशाकडे आणि ऱ्हासाकडे वाटचाल सुरू होते आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो तो त्याचा मित्र आहे, यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. चिकाटी आणि धाडस, त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. म्हणजे हे असं झालं की देव म्हणतोय की बघा, तुम्ही मला त्रास देऊ शकता का? म्हणजे मी हा मुद्दा धरून ठेवेन आणि देवाला सांगेन की अगदी उद्धटपणे नाही, पण अशी एखादी गोष्ट असेल जी मला मिळाली पाहिजे, ती कशी तरी किंवा एखाद्या शत्रूने ती हिरावून घेतली आहे किंवा मला ती मिळू देत नाहीये, तर मी देवाला असं सांगेन की जोवर मला बदल घडलेला दिसत नाही तोवर मी गप्प बसणार नाही. सांगा बरं का? कारण माझ्याकडे बायबलचा आधार आहे जो मला सांगतो देवाला हे आवडतं. आमेन. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. किती जणांनी एखाद्या गोष्टीबद्दल प्रार्थना करणं सोडून दिलेलं आहे? कदाचित तुम्ही त्यासाठी वर्षभर प्रार्थना केली असेल तरी काही घडलं नाही आणि तुम्ही ते मला माहिती आहे हे नाही होणार आहे, मग तुम्ही दुसरं काही मागाल. मी माझ्या वडिलांना बरं करण्यासाठी जवळजवळ 30 वर्ष प्रार्थना केली होती आणि मला आठवतंय की एके दिवशी मी धाडस केलं आणि मी देवाला म्हटलं की तुला मी का सांगते की त्यांचं तारण कर, कारण माझ्यावर उपकार म्हणून ते कर. जरी त्यांनी इतकी वर्ष मला छळलं आणि त्यांनी माझ्या बाबतीत जे काही केलं, आता तू मला जगभरातल्या लोकांना मदत कर असं सांगतोयस, त्यामुळे माझ्या वडिलांना नरकात पाठवून मला इतरांना मदत करायची नाहीये. म्हणून मी तुला सांगते, जरी तुला त्यांना बरं करायचं नसेल तरी माझ्यावर उपकार म्हणून तू हे कर.
बघा, ते जवळजवळ 83 वर्षांचे होते जेव्हा ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारलं आणि ते पूर्णतः बदलले होते. आणि ज्या वडिलांनी मला छळलं त्यांना मी बाप्तिस्मा दिला आणि 3 वर्षांनी ते वारले आणि ते वाईट प्रकारे जगले म्हणून त्यांना चांगलं आयुष्य मिळालं नाही. पण मी एक सांगेन की प्रयत्न सोडू नका, हार मानू नका. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की देवाचा तुमच्यावर वरद हस्त आहे किंवा तो खरोखर या जगात आहे, तर प्रयत्न सोडू नका. आता जरी तुम्हाला वाद घालायचा नसेल किंवा तसं वागायचं नसेल किंवा माझ्यासारखं वागायचं नसेल, पण देवाला हे सांगणं कधी चुकीचं नाही आहे की हे तुझं जग आहे, तुझं वचन आहे आणि मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. चला आता, तुमची मुलं नरकात जात आहेत हे तुम्ही पाहत बसू नका. उठा आणि धाडस करा आणि देवाला सांगा, ही माझी मुलं आहेत आणि त्यांना असं नरकात जाताना मी पाहू शकत नाही. सैतान त्यांना उगाचच त्रास देईल आणि देवा, जोवर त्यांच्या आयुष्यात बदल दिसून येत नाही तोवर मी तुला त्रास देतच राहणार. देव त्यांच्यावर प्रेम करतो ज्यांच्या चिकाटी असते. आज मी तुम्हाला स्वतःचा शोध याविषयी काहीतरी सांगणार आहे, कारण प्रार्थना केल्याने आपण स्वतःबद्दल बरंच काही जाणून घेतो. आणि एक सांगू, सगळ्यात चांगलं काय करू शकतो आपण, ते म्हणजे स्वतःला जाणून घेणं होय. स्वतःबद्दल, स्वतःविषयी अतिशय आपुलकीने कसं वागावं हे शिकणं. कारण तुम्ही हे कबूल करू शकता की तुम्हाला समस्या आहे आणि अजून समस्येचं निराकरण झालेलं नाही आणि आपली निर्भत्सना करण्यासाठी किंवा गोष्टी बदलण्यासाठी देव आपल्यावर समस्या लादत नाही, असं सैतान करतो. देव काय करतो तर तो आपल्याला आपल्या समस्येची जबाबदारी घ्यायला लावतो आणि कबूल करायला लावतो. म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अशी व्यक्ती आहात का की जी लगेच आशा सोडते? तुम्ही किती काळ प्रयत्न करणं सोडणार नाही जेव्हा सैतान तुम्हाला त्रास देत राहील. देवावरचा विश्वास उडण्याआधी, मन दूषित होण्याआधी तुम्ही किती काळ प्रयत्न कराल आणि तुम्हाला समस्या असूनही किती काळ तुम्ही इतरांशी चांगलं वागत राहाल. हसायला आलं तर हसू शकता. आमीन. विचार करा, हे मजेशीर आहे की आपण जवळजवळ 40 वर्ष पाप करत असतो आणि सगळं काही वाईट 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 करतो. मग ख्रिस्ताला स्वीकारतो, मग काही चांगल्या गोष्टी करतो आणि त्याने सगळं मागचं धुतलं जाईल. एक सांगू तुम्हाला, तुम्ही नेहमीच तयार असावं काहीतरी चांगलं करण्यासाठी, तेही वारंवार 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 वारंवार. आणि मी असं मुळीच म्हणणार नाही की तुम्ही हे एखादा पुरस्कार मिळावा या हेतूने करावं. मला वाटतं ही चांगली गोष्ट नाहीये, हे नक्कीच बरं नसेल. मला वाटतं जे योग्य आहे ते आपण करायलाच हवं, कारण ते योग्य आहे, हो की नाही? देण्याविषयी सुद्धा मला असंच काहीसं वाटतं. मला असं वाटत नाही की आपण मिळवण्यासाठी द्यावं. मला वाटतं हा चांगला हेतू असणार नाही. मला वाटतं आपण द्यावं कारण आपल्या देवावर प्रेम आहे, त्याने आपल्यासाठी जे केलं त्यासाठी आपण कृतज्ञ आहोत. इतरांना मदत केल्याने आपल्याला आनंद मिळतो. मलाखी अध्याय 3 वचन 10, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवील. जर तुम्ही देतच नसाल तर देव तुमच्या गरजा पूर्ण करेल अशी अपेक्षा करू नका. चिकाटी दाखवायला शिका. जरी तुम्हाला आर्थिक समस्या असेल तरी योग्य गोष्ट करण्यात चिकाटी दाखवा. माझी इच्छा आहे की आज लोक आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजेत आणि सगळा आळस फेकून द्यायला हवा, जसं की नाही, त्यापासून सुटका मिळवा आणि म्हणा की नाही, मला जीवनप्राप्ती व्हावी म्हणून येशूने मरण पत्करलं, म्हणून मी जीवनाचा आनंद भरभरून लुटणार. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता
त्याला विंचू देईल. तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. पवित्र आत्मा. आता बघा, आपण आपले डोळे आणि कान उघडे ठेवून प्रार्थनेबद्दल जाणून घेऊया. कारण मला वाटतं बऱ्याचदा असं होतं की आपण चुकीची प्रार्थना करतो. समस्या दूर व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करतो आणि समस्या दूर जात नाही तरी आपण करत राहतो. आणि मीही तेच करते, पण बायबलमध्ये अशी एकही प्रार्थना नाही जी आपल्याला असं करायला सांगते. म्हणजे मी प्रेषित पौलाच्या प्रार्थनांचं परीक्षण केलंय आणि त्यावर संदेशही दिलाय. त्या प्रार्थना आहेत इफिस्करांसमध्ये, कलस्सेकरांसमध्ये, फिलिप्पेकरांसमध्ये. आणि बघा, तुम्हाला एकही प्रार्थना अशी आढळणार नाही जिथे त्यांनी कुणाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रार्थना केली. उलट त्यांनी अशी प्रार्थना केली की लोकांची सहन करण्याची क्षमता वाढावी. तर तुम्ही कधी यासाठी प्रार्थना केली आहे का? देवा, ही समस्या नक्कीच सुटली पाहिजे, पण जोवर योग्य वेळ येत नाही तोवर मला लोकांशी चांगलं वागण्यास मदत कर. मी वाईट होऊ नये म्हणून मदत कर. मी कुणाला दोष देऊ नये म्हणून मला मदत कर. ज्यांना आता समस्या नाही त्यांच्याबद्दल मला मत्सर वाटू नये म्हणून मला मदत कर. कुणाला पटतंय आणि कळतंय मी काय म्हणते. बघा, आपल्याला सगळं देण्याऐवजी देवाची नेमकी इच्छा काय? आपण नेहमी स्थिर असायला हवं. परिस्थितीनुसार डगमगू नये आपण. उलट येशूसारखं नेहमी स्थितप्रज्ञ राहावं. हेच तुमच्या कुटुंबासाठी सगळ्यात चांगलं असणार आहे आणि हेच तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांसाठी पण चांगलं असेल. खरं तर तुम्ही आपलं तोंड न उघडता सुद्धा संदेश देऊ शकता. नक्कीच. आमेन. आणि म्हणून आपण बघू शकतो की तो हे करतो आणि विचारतो, सतत विचारत राहतो, दार ठोठावतो, सतत ठोठावतो, शोधतो. आणि आपण काय मागितलं पाहिजे यासाठी ते पवित्र आत्म्याचं उदाहरण देतात. आणि जरा पवित्र आत्म्याबद्दलही बोलूया, कारण खरं तर तोच आपल्याला प्रार्थना करायला मदत करतो. ती कशी करायची ते दाखवतो, का करायची ते सांगतो. आणि तो आपला वकील आहे जो देवासमोर उभा राहतो आणि आपल्यासाठी मध्यस्थी करतो. जो नव्याने जन्मतो त्याच्याकडे पवित्र आत्मा असतो. पण बायबल पवित्र आत्म्याने भारून जाण्याबद्दल किंवा त्याच्या बाप्तिस्म्याबद्दलही चर्चा करतं आणि काही संज्ञा त्याबद्दल शिकवतात तर काही नाहीत. पण बायबल शिकवतच आणि म्हणूनच बायबलची कास धरली पाहिजे, संज्ञांची नाही. बरोबर. आणि आपण अतिशय गंभीर अशा अडचणीत येऊ जर आपण हे लक्षात घेतलं नाही की पवित्र आत्म्याने भारलं जाण्याची, त्याने कायम आपल्यात वास करण्याची आपल्याला गरज आहे. बघूया इफिस्करास अध्याय 5 वचन 18. द्राक्षारसाने मस्त होऊ नका, द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आणखी एक भाषांतर आहे जे मला जास्त आवडतं, ज्यात म्हटलंय की परिपूर्ण व्हा पवित्र आत्म्याने. बघा, तुमच्या प्रार्थनेत एक गोष्ट तुम्ही रोज मागायला हवी, ती म्हणजे पवित्र आत्मा निरंतर माझ्यात वास करो, निरंतर माझ्यात वास करो. मला केवळ पवित्र आत्मा नकोय, तर पवित्र आत्म्याने मला स्वीकारायला सुद्धा हवं. आमीन. प्रार्थना करताना तुमचं लक्ष एकाग्र होत नसेल तर तुम्हाला माझ्याकडून एक सल्ला देते. अनेक छानशा साध्या सोप्या गोष्टी मी सांगेन ज्यामुळे तुम्ही प्रार्थना करू शकाल. त्यामुळे प्रार्थना काळातला तुमचा उत्साह वाढेल. रोज प्रार्थना करा, म्हणजे देव जसं तुम्ही वागायला हवं तसं वागण्यास तुम्हाला सक्षम बनवेल. आणि केवळ रोज उठून प्रार्थना करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मग तुम्ही अपयशी ठराल. कारण देव नाही तर यश नाही, माझ्याशिवाय तुम्ही काय करू शकणार नाही. पण पवित्र आत्मा ही आपली ताकद आहे. पौलाने इफिस्करास 3:16 मध्ये प्रार्थना केली आहे, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. की तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. बलसंपन्न. किती जण स्वतःच्या व्यक्तिमत्वात थोडी सुधारणा घडवून आणू शकतात?
आमेन. तुम्ही हे पाहून आश्चर्यचकित व्हाल की देव तुमच्या भौतिक गोष्टींसाठी काय करू शकेल जर तुम्ही भौतिक सुख मिळावी यासाठी प्रार्थना न करता आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना सुरू केली, ज्याची तुम्हाला गरज आहे. खरं तर देव बाकीची काळजी घेईल. तर तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हास मिळतील. हे देवाने मला एकदा सांगितलं होतं आणि मला वाटतं त्याची इच्छा आहे की मी तुम्हालाही ते सांगावं. तुम्ही त्याच्या गोष्टींची काळजी घ्या आणि तो तुमची काळजी घेईल. तुम्ही त्याच्या माणसांची काळजी घ्या, तो तुमची काळजी घेईल. मी पुन्हा सांगते, देवाचं काम म्हणजे लोकांची काळजी घेणं. तुम्ही इतरांची काळजी घ्या, देव नेहमीच तुमची काळजी घेईल. देव नेहमीच तुमची काळजी घेईल आणि तुमच्या गरजा भागवेल. स्वतःच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला कधी थकायला होत नाही का सांगा? बघा, तुमच्यातील काही जण स्वतःला हवं ते मिळवताना दमून जात असतील, नाही का? बापरे, मी थकून गेलो, मला जे हवंय ते मिळत नाहीये. देवाला जे तुम्ही करावं असं वाटतं ते तुम्ही करत असाल तर तो तुम्हाला सगळं काही देईल जे तुम्हाला मिळायला हवंच आहे. आणि जर देवालाच वाटत नसेल एखादी गोष्ट तुम्हाला मिळावी तर ती तुम्हाला का हवी आहे? कारण त्यामुळे तुम्ही तसेही सुखी होणार नाही आहात. जेव्हा पवित्र आत्मा आपला मदतनीस आहे, मला तुमचं माहित नाही पण मला रोज मदत लागते बरं का. दररोज, ठराविक दिवशीच नाही, दररोज. तो आपला शिक्षक आहे. जेव्हा तुम्ही बायबल उघडता आणि म्हणता पवित्र आत्म्या मला शिकव, तेव्हा नुसतंच ते वाचू नका, तर पवित्र आत्म्याला म्हणा आज आम्हाला हे वचन उलगडून दाखव. जेव्हा तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी येता आणि वक्ता म्हणताना ऐकता की पवित्र आत्म्या मला शिकव, कारण जर त्याने मला मदत केली नाही तर मी तुम्हाला करू शकणार नाही. तो आपला मार्गदर्शक आहे. म्हणजे खरं सांगू, हल्लीच्या आपल्या आयुष्यात आपल्याला मार्गदर्शनाची पुष्कळच गरज आहे. आपला स्फूर्तिदाता, आपला मध्यस्थी, आपला समर्थक, आपल्याला आराम देणारा. आपल्याला सध्या समाधानाची गरज आहे, कारण जग तितकंसं आरामदायी राहिलेलं नाही. म्हणून मला हा भाग आवडतो. तुम्हाला तो आवडतो की नाही मला माहित नाही, पण मला आवडतो. आणि बघा, पवित्र आत्मा मला पाप करण्याबद्दल शिक्षा देतो, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते अगदी मनापासून. म्हणजे मला खरंच आवडतं जेव्हा देव मला सावध करतो आणि तुला असं करायची गरज नव्हती, असं वागू नकोस, तू खरं तर क्षमा मागायला हवीस, खरंच क्षमा माग. पवित्र आत्मा आपलं जीवन परिपूर्ण करतोय, आपल्याला मार्गदर्शन करतोय, मदत करतोय, शिकवतोय, आपल्या पापाची शिक्षा देतोय. केवळ जगत राहण्यापेक्षा या मार्गाने तुम्ही जगण्यामागचा अर्थ शोधताय. रोज प्रार्थना करा, परमात्म्या मला समृद्ध कर, मला ताजतवानं ठेव पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. बघा, पवित्र आत्म्याबरोबर काही देणगी सुद्धा मिळते ज्याची चर्चमध्ये फारशी वाच्यता केली जात नाही. अद्भुत अशा शक्तीची देणगी. तुम्ही अगदी सामान्य असलात तर तुम्हाला ती अद्भुत अशा शक्तीची देणगी मिळणार नाही जे तुम्हाला मिळू शकते. कारण जितकी जास्त शक्ती तितकं जगणं सोपं होत जातं. तुम्ही कदाचित याविषयी ऐकलं असेल तर माझ्याकडे यावर संपूर्ण अभ्यासक्रम तयार आहे जो मी कधीतरी घेईनच. पण बघा, ज्ञान म्हणजे एखाद्या परिस्थितीत काय करायचं हे माहीत नसताना काय करायला हवं हे कळणं. खूप लोक म्हणतात की तुम्ही संदेश देताना असं काही म्हणून गेलात जे तुम्ही म्हणाल त्यावर विश्वास बसत नाही. ते म्हणजे तुम्हाला कसं काय माहीत?
बघा, एक सांगू, आत्म्याची देणगी तुमच्याद्वारे कार्य करते, ज्याची तुम्हाला जाणीवही होत नाही. आणि जे घडतं ते चांगल्यासाठी, सगळ्यांच्या भल्यासाठी. आणि हे मी काय करू शकते ते दाखवायला नाहीये, लोकांना मदत करायला आहे. देव मदत करणाऱ्या सगळ्या लोकांसाठी आहे. माणूस प्रार्थना कशी करतो त्यावरून त्याचं व्यक्तिमत्व तुम्हाला कळू शकतं. सतत भौतिक गोष्टींसाठी प्रार्थना न करता पवित्र आत्म्याने भरलं जाऊन आत्मिक सामर्थ्य आणि स्वर्गीय ज्ञानासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि आपण स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही प्रार्थना करायला हवी. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.